आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अद्यापही राज्यसभेचा उमेदवार ठरलेला नाही आणि त्यामुळे आज दुपारी 4 ते 5 वाजता राष्ट्रवादीचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये 10 नावांवर चर्चा झाली आहे, त्यामुळे एका नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही। राष्ट्रवादी आता कुणाचं नाव पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, अद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये राज्यसभेसाठी। 4 किंवा 5 वाजता ते आपला उमेदवार घोषित करतील का, अधिकची माहिती आहे? तर आपण पाहत आहोत की खरं तर लोकसभा उमेदवारीसाठी म्हणून काँग्रेसकडून आणि भाजपाकडून आपले उमेदवार जे ते जाहीर झालेले आहेत, त्यांच्या नावांची घोषणा झालेली आहे। मात्र अद्याप पाहत आहोत की आपण राष्ट्रवादीकडून अजूनही कोणत्याही प्रकारच्या नावांची घोषणा झालेली नाहीये। जवळपास संध्याकाळी 4:30 ते 5 या दरम्यान राष्ट्रवादीकडून आपल्या नावांची घोषणा होऊ शकते, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। आणि एकूणच आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीकडून राज्य स्पर्धेवर जाणारा चेहरा कोण आहे, कोणत्या नवीन उमेदवाराला संधी दिली जाणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे की पक्षातल्या जुन्याच नेत्याला संधी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मागच्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादीमध्ये जवळपास 10 लोकांची नावं चर्चेमध्ये आहेत आणि त्या 10 पैकी नेमकं कुणाचं नावावरती शिक्कामोर्तब केलं जातं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अगदी, त्यामुळे आता अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी कोणता उमेदवार घोषित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।